मंडळी, आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात अशी फ्लावरची भाजी, सुकी भाजी बनवूया। आणि आता बाजारात खूप छान अशी गावठी फ्लावर येत आहेत, तर मी त्यातलेच अशी 2 फ्लावर अशी छोटीशी घेतली होती। नगावर मिळतात ते 2 नग असे घेतलेले, तर ते आता मी स्वच्छ साफ करून घेतली आहे। त्यात अळकीड असते म्हणून स्वच्छ करून घेतली आणि मिठाच्या पाण्यामध्ये 20 मिनिटं अशी घालून ठेवले, म्हणजे जर त्यामध्ये अळकीड राहिली असेल तर मिठाच्या पाण्यामध्ये ती वर आली जाते। तर अशी मी 10-20 मिनिटापर्यंत मी हे भिजत घातलेले आणि एवढ्या आकारात मी हे चिरून घेतलेले आहे फ्लावर। आणि कोथिंबीर पण गावठी खूप छान येत आहे, तर मी अशी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे ह्या भाजीसाठी। फ्लावरच्या भाजीमध्ये कोथिंबीर घातली तर खूप छान लागते। ओल्या नारळाचा चव, 1 टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, कांदा 1 मोठा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 मोठा बटाटा बारीक चिरलेला आहे, म्हणजे एवढ्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, 1 मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, घरगुती मसाला जो तुमच्याकडे अस्तित्वात असेल ते घ्या। मसाल्याचं फक्त प्रमाण तुमच्या गरजेनुसार, पण 2च मसाले, हळद आणि लाल तिखटच घालायचे, दुसरे मसाले घालायचे नाही। गरम मसाला म्हणा की धने जिरे पूड काही घालायचं नाही, कारण माझ्या ह्या घरगुती मसाल्यामध्ये सगळं आहे। तुमच्याकडे नसेल, लाल तिखटच असेल तर तुम्ही धने जिरे पूड आणि गरम मसाल्याचा वापर करू शकता। हिंग घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि लागणार आहे तेल मी हे सफोला गोल्डचं वापरते, मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे। तर आता आपण सर्वप्रथम काय करूया, कांदा फोडणीला घालून आता आपण भाजी करायला घेऊया। पातेला ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचंय। तेलाचं प्रमाण ही तुमच्या गरजेनुसार घाला। मी जवळजवळ 1 पळी एवढं तेल घालून घेते। काहींना कमी लागतं, काहींना तेलाचं प्रमाण जास्त लागतं। फ्लावरची भाजी आहे, त्याला तेलाचं प्रमाण जास्त नसलं तरी चालून जातं, 1 अर्धी पळी घातलं तरी होऊन जातं। आता मी 1 पळीपेक्षा पण थोडं कमी आहे, अंदाजाने घालते। तेल गरम झालेलं आहे, ह्यामध्ये मिरची आणि कढीपत्ता घालून घेतला, हिंग घालून घ्यायचा, कांदा घालायचा आहे। तुम्हाला आवडत असेल मोहरी आणि जिरं तर तुम्ही घालू शकता, पण आवश्यकता नाहीये ह्या भाजीला, घालू शकता तुम्ही। मीठ घालायचं आणि मिक्स करून घेऊन कांदा थोडा शिजवून घ्यायचा। टिफिनसाठी लहान मुलांना वगैरे अशा पद्धतीने किंवा ऑफिसला जाणाऱ्यांसाठी टिफिनला अशी सुकी भाजी फ्लावरची छान होते। मागे पण मी हे असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत फ्लावरची भाजी वगैरे। आता यावर झाकण ठेवायचं, कांदा मऊसूत करून घ्यायचा। कांदा परतून झालेला आहे व्यवस्थित, थोडासा मऊसूत झालेला आहे। हळद घातली आणि लाल तिखट घालून घ्यायचं, लगेचच टोमॅटो पण घालून घ्यायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। टोमॅटो घातला ना की मसाला जो आपण घातला तो करपला नाही जात, त्यामुळे लगेच टोमॅटो घालून घ्यायचा। आता ह्यावरनं थोडीशी कोथिंबीर घालायची, कोथिंबीर थोडीशी फोडणीला पण घातली ना की छान टेस्ट येते भाजीला। आता फ्लावर घालून घ्यायचं आणि पाणी न घालता ही भाजी बनवायची, एकदम वाफेवर, म्हणजे झाकण ठेवून फक्त शिजवून द्यायची। फ्लावर शिजायला अगदी 10 ते 15 मिनिटात भाजी शिजली जाते आणि छान अशी टिफिनला अशा पद्धतीने तुम्ही भाजी करू शकता। आणि बघा किती छान असं फ्लावर, अगदी कळीदार असं फ्लावर मिळालेलं आहे। बटाटा पण घालून घ्यायचा। तुम्हाला बटाटा आवडत नसेल तर नाही घातला, स्किप केला तरी चालेल। आवडत असेल तुम्हाला जास्त घालायचं असेल तर जास्त घालू शकता। आणि मी 2 फ्लावर घेतले तर 1च बटाटा घेतलेला आहे, तुम्ही 2 पण घालू शकता। आता मिक्स करून घ्यायची, सगळे मसाले फ्लावरला आणि बटाट्याला लागले काही तसे मिक्स करायचे। आपल्याला नारळ घालायचं आहे, नारळाचा तो पण नंतर घालायचा आहे, पुन्हा नारळ कोथिंबीर घालणार तेव्हा घालायचं। आता गॅसची आच मध्यमच करायची आणि मध्यम गॅसवरच हे आपल्याला मस्त शिजवून घ्यायचे फ्लावर। आणि फ्लावरचा कांदा टोमॅटो ह्याचा जो पाणी सुटतो त्यामध्येच हे फ्लावर शिजलं जातं, पुन्हा पाणी घालायची गरज नाही। आता यावर झाकण ठेवायचं आणि एक 10 ते 15 मिनिटात फ्लावर शिजलं जातं।
बघा 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण मी काढून घेतलेलं आहे आणि मध्ये मध्ये ना आपण परतत जायचं, कारण ही फ्लावरची भाजी आहे ना थोडीशी तळायला लागली, आणि थोडीशी तळायला लागलेली भाजी ही छान लागते. अशी जास्त नाही करपवायची नाही, पण थोडीशी. फ्लावर शिजलेला आहे, बटाटा पण छान शिजलेला आहे बघा. बटाटा आणि फ्लावर शिजलं म्हणजे बटाटा शिजला म्हणजे फ्लावर शिजला जातं, तेवढाच वेळ लागतो. त्यामध्ये आपण हे ओल्या नारळाचा चव म्हणजे ओलं खोबरं घालून घेते आणि भरपूर कोथिंबीर घालायची. आता बाजारात खूप कोथिंबीर येते, गावठी कोथिंबीर, अशी भरपूर कोथिंबीर घालायची. छान असं मिक्स करायचं. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं म्हणजे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका. आणि तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही तर ती नक्की करा, लाईक करूनच व्हिडिओ स्टार्ट करा. आता असं मिक्स करायचंय अगदी. आता 2 मिनिटं झाकण ठेवून 2 मिनिटात आता ही भाजी आपली तयार होईल, सुकी भाजी. आता 2 मिनिटाची वाफ काढून घेतली आणि छान अशी ही फ्लावर बटाटा सुकी भाजी आपली झालेली आहे. चपाती सोबत, भाकरी सोबत, ती टिफिनला नेण्यासाठी खूप छान ही भाजी होते अशा पद्धतीने. आता मी बाउलमध्ये काढून घेतली आणि रेसिपी कशी झाली ते मला कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.